विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत त्यांचा अक्षरशः समाचार घेतलाय। विरोधकांकडे मुद्दे संपले असून पराभवाच्या धक्क्यातून ते अद्याप सावरले नाहीत अशी टीका करत शिंदे यांनी सभागृहात विरोधी बाकांवर तोफ डागली। काल जो त्यांना जोरका झटका धीरेसे लागला त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडले आणि पुढे आणखीन झटके बसतील असा घाणाघात करत त्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं। अध्यक्षांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना फटकारताना शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज पूर्णपणे नियमानुसार चालत असून अध्यक्षांनी विरोधकांना प्रश्न मांडण्यासाठी भरपूर संधी दिल्याचं सांगितलं। तरीही प्रश्नांची उत्तरं ऐकण्याऐवजी गोंधळ घालणं आणि स्टंटबाजी करणं एवढाच विरोधकांचा कार्यक्रम राहिला असल्याचीही त्यांनी टीका केली आहे। विरोधकांच्या अनुपस्थितीवर निशाणा साधताना शिंदे यांनी सरकारला प्रश्न विचारायचे आणि उत्तराची वेळ आली की सभागृहातून बाहेर पडायची ही विरोधकांची जुनी सवय आहे। प्रश्न विचारून पळ काढणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला लगावत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेचीही खिल्ली उडवली आहे। शेतकरी प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत 45,000 कोटी रुपयांची मदत दिली असून नुकसान भरपाईचे निकष बदलून दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांवर अन्याय झाला, सरकारने मदत केली नाही हा विरोधकांचा दावा म्हणजे निव्वळ दिशाभूल आहे असं ठणकावत त्यांनी विरोधकांचा आरोपही फेटाळून लावलाय। सभागृहाच्या पावित्र्याचा मुद्दा उपस्थित करताना शिंदे यांनी अध्यक्षांच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा थेट सवाल करत त्यांनी विरोधकांना खडसावलं। सभागृहातील आपल्या आक्रमक भाषणातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांचा एकामागून एक समाचार घेत सरकारची भूमिका ठामपणे मांडली। त्यामुळे सभागृहात काही काळ वातावरण चांगलंच तापलं होतं। शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली। पक्षातील घडामोडींना संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप करत आगामी काळात आणखी आमदार, खासदार आणि नगरसेवक पक्ष सोडू शकतात असा त्यांनी दावा केलाय। आज 6 खासदार पक्ष सोडून जात असतानाही काही जण जग जिंकल्यासारखं बोलत आहेत। जे आज ओरडत आहेत त्यांचं मानसिक संतुलन बिघडले। पक्षाच्या ऱ्हासाला सर्वच संजय राऊत यांना जबाबदार धरत आहेत। ते स्वतःला उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे समजतात असंही म्हस्के यांनी सांगितलं। विकास निधीबाबत करण्यात येणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले। खासदाराला वर्षाला 5 कोटी रुपयांचा निधी मिळतो, मात्र त्यातील सुमारे 50 लाख रुपये जीएसटी मध्ये जातात। अनेक खासदार 3-4 वर्षांचा निधी एकत्रित करून खर्च करतात। सर्व विधानसभा मतदारसंघांना न्याय मिळावा म्हणून नियोजन केलं जातं। आपल्याही 2 वर्षांचा निधी खर्च केला नाही, तो शेवटच्या वर्षी खर्च करणार आहोत। केवळ आकडे पाहून टीका करणं योग्य नाही असंही त्यांनी स्पष्ट केले। संजय पाटील यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत म्हस्के यांनी ते पक्ष का सोडून गेले हे त्यांनीच व्यासपीठावर सांगितले। तिकीट कसं दिलं जात होतं हे खैरे, सुषमाताई आणि कैलास पाटील यांना विचारा। पैशांच्या चर्चा करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा। बंडू जाधव, ओमराजे यांना कसा त्रास दिला हेही पहा असंही त्यांनी सांगितलं। शिवसेना भवनाच्या मागणीवर बोलताना म्हस्के यांनी आमचा पक्ष 60 वर्षांचा असून मूळ शिवसेना म्हणून मान्यता मिळाल्यानंतर आम्ही शिल्लक रक्कम परत दिली। पक्ष वाढत असल्यामुळे नवीन शिवसेना भवनाची गरज आहे। दादर, बांद्रा आणि परळ सारख्या प्रमुख ठिकाणी शिवसेना भवन उभारण्यात येणार असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यासाठी जागांची पाहणी सुरू आहे। लवकरच नवीन शिवसेना भवन उभं राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। विकास निधी मिळत नाही, मात्र कथी आणि करणीमध्ये फरक आहे। त्या खासदारांना मिळालेला निधी देखील यांनी खर्च केलेला नाहीये अशी आकडेवारी सांगते। हे बघा, आकडेवारी मी पाहिली माध्यमांमध्ये। विषय कसा असतो की एका खासदाराला वर्षाला 5 करोडचा निधी असतो, त्यातलं 50 लाख रुपये जीएसटी मध्ये कट होतात। 4.5 करोड निधी वर्षाला असतो। बरेचसे खासदार 4थ्या किंवा 5व्या वर्षी कामं करायला सुरुवात करतात। तो 4-4, 4.5, 4.5 करोड असा हा 3-4 वर्षाचा एकत्र करून
15-16 करोड एकत्र जमले की मग ते 6 विधानसभा खासदाराच्या मतदारसंघात असतात. 25-25 लाखाची 4 जरी कामं केली तरी विधानसभेमध्ये आपण सर्व 6 विधानसभेला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे एका विधानसभेत जर खर्च केला तर बाकीचे लोक बोंबाबोंब करतात, नाराज होतात. त्यामुळे एकत्र 4-1 वर्षाचा निधी जमला की 5व्या वर्षी प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी तो निधी देता येतो. टेक्निकल गोष्टी समजून घ्या. केवळ तिथे बॅलन्स, मी सांगतो माझाही 2 वर्षाचा निधी अद्यापही मी खर्च केलेला नाहीये. 4थ्या वर्षी तो खर्च केला जाईल. प्रत्येक विधानसभेला 1-1, 2-2 करोडची रुपयाची कामं आम्हाला देता येतील. त्यामुळे सर्वत्र त्या विधानसभेत काम करता येत आहे. टेक्निकल गोष्टी आहेत. आगामी 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचं आयोजन. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात येणार असून पालकांनी आपल्या बालकांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर आणि पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. पोलिओमुक्त भारताचं उद्दिष्ट कायम राखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम सातत्यानं राबवण्यात येत आहे. सर्व बालकांना विहित वयानुसार प्राथमिक लसीकरण मिळावे, तसंच तीव्र शिथिल पक्षाघात सर्वेक्षणाच्या माध्यमातून पोलिओसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवता यावं यासाठी राज्यात 1995 पासून ही मोहीम दरवर्षी आयोजित केली जाते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 5 वर्षांखालील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. यासाठी विविध लसीकरण केंद्र, आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिओ बूथ उभारण्यात येणार आहेत. पालकांनी आपल्या मुलांना या बूथवर आणून पोलिओचे 2 थेंब पाजावेत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठाण्यातील पर्यावरण दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेली खाडी किनारे, कांदळवने आणि पाणथळ जागांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर भरावांविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली. साकेत ते आनंदनगर कोस्टल रोडच्या नावाखाली पर्यावरणाची खुलेआम हत्या सुरू असून प्रशासन मात्र मूक प्रेक्षक बनल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केलाय. खाडी परिसरातील कांदळवनं ही नैसर्गिक कवच कुंडलं मानली जातात. पूरनियंत्रण, जैवविविधतेचं संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मात्र या नैसर्गिक संपत्तीवर दिवसाढवळ्या राडारोडा, कचरा आणि गाळ टाकून भराव करण्यात येत असल्याचं चित्र समोर आले. विशेष म्हणजे याबाबत वारंवार तक्रारी आणि पुरावे देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कडक कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. साकेत, बाळकुम, कोळशेत, ढोकाळी, वाघबीळ, कासरवडवली आणि आनंदनगर परिसरातील पाणथळ जागा नष्ट झाल्यास त्याचा थेट परिणाम पूर परिस्थितीवर होणार असल्याचं पिंगळे यांनी सांगितलं. नैसर्गिक जलसाठे आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा बुजवल्यामुळे भविष्यात हजारो नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. काँग्रेसने या प्रकरणात संबंधित भरणी माफिया, कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसंच नष्ट करण्यात आलेल्या कांदळवनांचे आणि पाणथळ क्षेत्रांचं तातडीनं पुनरुज्जीवन करण्याची मागणीही केली आहे. पर्यावरणाच्या विनाशावर विकासाचा मुलामा देण्याचा प्रयत्न ठाणेकर सहन करणार नाहीत. प्रशासनानं तातडीने कारवाई न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि गरज पडल्यास न्यायालयाचे दरवाजेही ठोठावेल असा इशारा काँग्रेसनं दिलाय. पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणा जर गप्प बसणार असतील तर भविष्यात निर्माण होणाऱ्या पूरक परिस्थितीची आणि पर्यावरणीय हानीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील असाही काँग्रेसनं आरोप केलाय. येऊरच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेली सुमारे 193 वनजमीन ही ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार जैविक उद्यान म्हणून आरक्षित आहे.
त्यामुळे TDR देताना फक्त 8% TDR द्यावा असा नियम आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेने सुमारे 200% TDR दिला आहे. विशेष म्हणजे ज्या कालावधीत येथील प्रशासकीय प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती, त्याच कालावधीत ठाणे महानगरपालिकेनं जागेचा ताबा घेऊन सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केलाय. दरम्यान या प्रकरणात अवघ्या 4 दिवसात सुमारे 15,000 ठाणेकरांनी स्वाक्षरी अभियान राबवून न्यायालयातील खटल्यावर माघार घेऊन असं सुचवूनही परस्पर तडजोडीचं धोरण अवलंबण्यात आल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. येऊरच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून चितळसर मानपाड्यातील 193 एकर वनजमीन ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैविक पार्क म्हणून आरक्षित आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलाय. तरीही आज 2,800 कोटींचा TDR देण्याची प्रक्रिया ठाणे महापालिकेनं सुरू केली आहे. या विरोधात 15,000हून अधिक ठाणेकरांनी 4 दिवसात या जमिनीच्या आरक्षणासाठी स्वाक्षरी अभियान राबवले. त्याकडेही ठाणे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. 2017 महाराष्ट्र महसूल प्राधिकरणानं राज्याचा दावा फेटाळलाय. तसंच फेब्रुवारी 2026 मुंबई उच्च न्यायालयानंही राज्य सरकारचा दावा फेटाळून कंपनीला TDR देण्याचे आदेश दिले. त्याविरोधात ठाणे महानगरपालिका सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयानं 27 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. या स्थगित आदेशाच्या कार्यकाळात कोणतेही काम करायचं नसतानाही 25 मे 2026 रोजी ठाणे महापालिकेनं पोलीस बळाचा वापर करून जमिनीवर ताबा घेतला आणि वन खात्याचेही फलक काढले. ही कृती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमानच असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. जमीन मालकाला कायद्यानं भरपाई कायदेशीर देण्यास आमचा विरोध नाही, परंतु जैविक उद्यान उभं करीत असताना 200% TDR कोणत्या अधिकारातून दिला आहे असा प्रश्नही मनोज प्रधान यांनी उपस्थित केलाय. कन्झर्वेशन एक्सचेंज ट्रस्टचे ट्रस्टी तथा ज्येष्ठ अभ्यासक डेबी गोयंका यांनी हा भूखंड ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात जैविक उद्यान म्हणून आरक्षित असून ज्यासाठी एकीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन विनिमय अंतर्गत केवळ 8% अनुज्ञेय आहे. मात्र कंपनी 200% TDRचा दावा करत असून या दोन दरांमधील फरकाच्या TDRच्या एकूण मूल्यावर मोठा परिणाम होत आहे असं म्हटलं आहे. ठाणे महापालिकेनं संपूर्ण TDR गणना म्हणजे क्षेत्रफळ, दर, नियम आणि मूल्यांकन सार्वजनिक करावी. तडजोडीचे सर्व दस्तऐवज, कायदेशीर मते आणि ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय मान्यता उघड कराव्यात. ही प्रक्रिया राबवताना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेण्यात आली होती का असा सवाल करून ही जमीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये येत असून कायद्यानुसार या व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या, सूट किंवा इतर मान्यता घेण्यात आल्या का, शासनानं याची कागदपत्र सार्वजनिक करावी असंही मनोज प्रधान यांनी सांगितलं. कित्येक दिवस या ठाणे शहरात 194 एकरच्या TDRच्या घोटाळ्याची चर्चा चालू आहे. आज देखील महासभेमध्ये 2 लक्षवेधी ह्याच प्रकरणावर आहेत. मी तुम्हाला ह्या फिल्मच्या माध्यमातून जी माझ्याकडे माहिती आहे ती सांगतो. 1975 दयाबाई या कंपनीची जागेवर वन लागलं. ते वन लागलं, ती नोटीस देण्यात आली वॉचमनला आणि मालकाला दिली नाही. हा त्याच्या मागे एक निकष लावून 40 वर्षानंतर 45 वर्षानंतर केस चालली आणि हायकोर्टाने निकाल असा दिला की तुम्ही योग्य माणसाच्या हातात नोटीस दिली नाही आणि म्हणून हे खारिज झालं आणि दयाबाईला परत ही जागा मिळाली. म्हणजे जी चूक एका फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी 50 वर्षापूर्वी केली त्याचा भूदंड ठाणे शहराच्या नागरिकांना आज बसतोय. 2017 ही केस परत MRT कोर्टात गेली आणि MRT कोर्टाने पुन्हा एकदा दयाबाईच्या नावाने ही च्या बाजूने हे निकाल दिला. आता विषय असा आहे की आपण 100 एकर ह्या 194 एकर्सपैकी 100 एकरवर TDR देतोय. TDR आपण कशावर देतोय तर माझ्या मनात एक मुद्दा आहे